नमस्कार मित्रांनो, आज आपण चॅलेंज क्लासेस सातारामध्ये आहोत. तर तुम्ही बघताय आपली ही जी चॅलेंज क्लासेस सातारा आहे 1985 पासून एस्टॅब्लिश्ड आहे. 1985 पासून ही सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. हे जे प्रोप्रायटर म्हणजे मधुकर जाधव सर, हे जे माझे वडील आहेत. मी यतीश मधुकर जाधव, बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स फ्रॉम बाटो. आज आपल्या चॅलेंज क्लासेस साताऱ्यामध्ये लाखो विद्यार्थी आज सातारा जिल्ह्यातनं शिकून गेलेले आहेत. पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की चॅलेंज क्लासेसमध्ये 17 नंबर ही बॅच ही पहिल्या जिल्ह्यात चालू करणारी ही आपला क्लासेस आहे. जिथे 9वी 8वी आणि 9वी नापास यांना डायरेक्ट 10वीला बसवणे व 11वी नापास किंवा डिप्लोमा नापास असले यांना डायरेक्ट 12वीला बसवणे ही आपली खासियत होती. ज्यात आपण नापासांना पास करून दिले, 60-70% पाडून दिले. जिथं सगळ्यांनी नाकारलेल्या त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्याही क्लासेसमध्ये त्यांना कुठलीच एंट्री दिली नाही, त्या विद्यार्थ्यांना आपण स्थान दिलं व पास करून दिले. आज सातारा जिल्ह्यामध्ये आपण एक नवीन प्रोग्राम चालू करणार आहोत. ते 2 बॅचेस आहेत, म्हणजे 11th आणि 12thचे, जे आहेत चॅलेंज सुपर स्टार्टर्स 11साठी आणि चॅलेंज सुपर एक्सपर्ट्स 12साठी. हे नवीन उपक्रम चालू करणार आहोत. 11वीसाठी चॅलेंज सुपर स्टार्टर्स आणि 12वीसाठी चॅलेंज सुपर एक्सपर्ट्स. ह्या प्रोग्राममध्ये काय आहे, आज विद्यार्थ्यांना, आपल्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना जेई नीट सोडून काय उपलब्ध आहेत हेच माहीत नाही आहे. साधारण जर तुम्ही बघितलं गेलं तर जेई आणि नीट सोडून आपल्याकडे NDA आहे, VIEEE म्हणजे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिटसॅट बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्लस एअरफोर्स X&Y. आत्ताच 12वीनंतर एअरफोर्सला आपण कसं भरती होऊ शकतो, हे सगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्लस तुम्ही बघू शकता आपलं प्रशस्त क्लासरूम्स आहेत. टोटल हा कॅम्पस आहे आपल्या ह्या एरियामध्ये, जिथे आपण नॉट ओनली क्लासेस घेणार आहोत पण त्यांचं एक प्रोग्राम घेणार आहोत. हा प्रोग्राम आहे ज्या प्रोग्राममध्ये डाऊट सॉल्विंग सेशन्स, पूर्ण क्लासरूम प्रोग्राम्स, मॉक टेस्ट आणि पूर्णपणे त्यांचं काउन्सिलिंग केलं जाणार आहे. कारण विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना हे माहीतच नाही की कुठल्या एक्झामनंतर कुठं जाऊ शकतो, कुठले एक्झाम्स आपण दिले पाहिजेत आणि कुठले आपण ट्राय केले पाहिजेत. त्याचं काउन्सिलिंग इथं पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये आपण करत आहोत. आज या कोरोना पॅन्डेमिकमध्ये पूर्ण पोरं जी 11thला असतील किंवा 12thला असेल ह्याचं पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे. त्यांना कुठलीच वे माहीत नाही आहे, कसा अभ्यास करावा आणि हे आव्हान आपण कसं पूर्ण करावं हेच त्यांना माहीत नाही आहे. म्हणून चॅलेंज क्लासेस साताराचे प्रोफेसर मधुकर जाधव सर हे राज्याच्या बॉडीवर आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोचिंग क्लासेसला चालू करणारी ती पहिली पाऊल होती. 1 डिसेंबरपासून आपण क्लासेस चालू केलेले आहेत. ऑफलाईन क्लासेस, फुल सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग करून आपण चालू करत आहोत हे क्लासेस. तर माझं हे आव्हान आहे प्रत्येक सातारकरांना की आज तुम्ही जे ब्लॉक झालेला आहात पूर्ण, की तुम्हाला माहीत नाही पुढं आपण कसं करू शकतो, त्यासाठी चॅलेंज क्लासेस आहेत. तुमचं काउन्सिलिंग पूर्ण होऊ शकतं. आज आपले विद्यार्थी डॉक्टर फील्डमध्ये आहेत, NDAजमध्ये आहेत, खूप चांगल्या पदावर, इंजिनियर होऊन खूप चांगल्या पदावर आहेत, BARCमध्ये आहेत, DRDOमध्ये आहेत. ह्यासारख्या ठिकाणी आपले विद्यार्थी आज कार्यरत करत आहेत. पुढचे पाऊल तुमचं आहे. तुम्ही कसं इथनं जाऊ शकता. जे वेगळे ऑप्शन जे कुठंच साताऱ्यात तुम्हाला भेटणार नाही आहे, जसं एअरफोर्स आणि NDA जे आपण करूच शकत नाही आहेत साताऱ्यामध्ये, त्याचं पाऊल आपण घेतलेलं आहे आणि 100% आपण ते पूर्ण करणार आहोत. तर तुमची साथ आणि तुमचा उपलब्ध हित कशी होऊ शकते हे तुम्ही पुढं बघितलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही चॅलेंज आहे ते ह्या चॅलेंज क्लासेस बरोबर या आणि आपण हे पूर्ण वेळ आपल्या आयुष्यातली जो अडथळा आहे तो कसा दूर करू शकतो हे तुम्ही समक्ष येऊन स्वतःहून पहा. आपलं चॅलेंज क्लासेस सातारा YC कॉलेजच्या अगदी बरोबर समोर आहे. तिथंच तुम्ही आला, आपण भेटू, तुमचे काउन्सिलिंग करू आणि तुम्हाला त्यातनं सहभागी. नमस्कार.